नमस्कार सर्वांना। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने रानभाजी म्हणजेच करटोल्याची भाजी पाहणार आहोत। करटोले स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळ स्लाइस करून घ्यायचे आहे। 4 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा। या भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया। अर्धी वाटी सुके खोबरे लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। 1 गड्डी लसणाची घेतलेली आहे। तिखटानुसार हिरवी मिरची 7 ते 8 घ्यावी। इकडे तोपर्यंत कांदा परतून झालेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तयार केलेले वाटण छान परतून घ्यायचे आहे। वाटण 5 मिनिट परतून झाल्यानंतर कापलेले करटोले त्यामध्ये घालायचे आहे। अर्धा ग्लास इतके पाणी घालून भाजी छान एकजीव करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे बारीक गॅसवर छान शिजवून घ्यायचे आहे। तयार आहे आपली करटोल्याची भाजी। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि हो, कमेंट करायला विसरू नका।